मी गौरीला भेटले होते. गौरीला मी तुझा फोटो दाखवला. ती काय म्हणाली माहितीये? नाही नाही, ही माझी मुलगी नाही. माझी मुलगी तर लहानपणी जळून खाक झाली आगीत. त्यामुळे तुझं हे जे खोटं खोटं नाद बनवून येण्याचं जे काही नाटक आहे ना, ते सपशेल उघडं पडलंय. आणि आम्हाला पूर्णपणे कळलेलं आहे की तू म्हातारीची मोठी नात नाहीयेस. तुझं सत्य मला कळलंय. होय काय? मग कुठे आहेत त्या गौरी मावशी? समोर काय येत नाहीत त्या? अशी हातातनं सटकली. पकडलं होतं तिला. हे असं तुझ्या समोरच तिला उभं करायचं होतं आणि विचारायचं होतं, बोल ही तुझी मुलगी आहे की नाही. वाचली वाचली, पळून गेली ती. पण तुम्हा दोघींचं नशीब मात्र थोर आहे. ती सुद्धा वाचली आणि तू सुद्धा वाचलीस. वा. मग काय आता? आत्ता पुरती तरी अन्नपूर्णा आजींची नात मीच आहे ना. हो, वा रे वा, हा खरा माज आहे. ठेव ठेव हा माज तुझ्याचकडे ठेव. आणि जोपर्यंत माझ्याकडे ठोस पुरावा येत नाही तोपर्यंत तूच अन्नपूर्णाची नात आहेस असं मिरवत राहा. पण एकदा का पुरावा माझ्या हाती लागला ना, का तुला अशी घराच्या बाहेर हाकलून देईन ना. मीच कशाला, जी अन्नपूर्णा सतत तुझी बाजू घेते, सतत तुला पाठीशी घालते, ती अन्नपूर्णा सुद्धा तेच करेल. तीच तुला घराच्या बाहेरचा रस्ता दाखवेल. कळलं? ते सगळं कवा जेव्हा तुम्हाला पुरावा घावल तवा. तोवर त्या टायमाला तुम्हाला जे काय सिद्ध करायचंय ते करा. तोवर तुम्ही केलेली कारस्थानं एक एक करून अशी उकरून उकरून काढतो की नाही बघा. अशी अवस्था करीन की नाही, तोंड लपवायला बी जागा राहणार नाही. पण हे सगळं तू करण्याच्या अगोदरच मी सगळ्या जगाला दाखवून देईन का तू म्हातारीची खोटी नात आहेस, तू बनावट आहेस. दाखवा. खरं त्याआधी तुम्ही या घरात टिकला पाहिजे की नाही. आणि मला 100% खात्री आहे का बाबा आणि गौरी मावशीमध्ये जे काय बिनसलंय त्याचं मूळ कुठंतरी तुमच्याकडे येऊन अडकलं. ते मी हुडकून काढणार. आणि मग त्यानंतर अन्नपूर्णा आजी काय करतील ते काय वेगळं सांगायची मला गरज नाही. काय निघे तर इच्छाच नाही. असं फटक्यावर बोटानं जागेवर कलटी. ए, फक्त 10 दिवस. नाही तुझं खोटं उघड्यावर पाडलं ना तर नाव नाही सांगणार. कामिनी, चालतंय की ह्याच 10 दिवसात तुमचं पितळ उघडं पाडतं की नाही बघा. अन्नपूर्णा आजींना साधी कल्पना बी नाही असल्या गोष्टी तुम्ही केल्यात की नाही, सगळं बाहेर काढतो. तू पण वाट बघ. फक्त 10 दिवस. कामिनीचा डाव आहे म्हणजे असा वारमावर खाऊ बसणार. बेकर्स, तुम्ही ना रस्त्यावर राहण्याची तयारी सुरू करून द्या. किती इनोसेंट आहेस यार कमळे तू. आणि का तुझ्याशी इतकं वाईट वागली तरी तू अजूनही तिचाच विचार करतेस. दिस इज अनबिलिव्हेबल. सतत समोरच्याचा विचार करणारी कमळे. तुझ्या याच स्वभावामुळे मला तू खूप आवडतेस.
कमळी, मला मला सगळं माझ्या मनातलं तुला सांगायचं का? मला सांगायचंय माझं किती प्रेम आहे तुझ्यावर ते, पण कसं सांगू? तर तुझ्या लाईफमध्ये इतक्या सगळ्या गोष्टी घडतायत की ते बघून मला असं होतं की आत्ताच सांगू की नको. आय जस्ट होप की हे जे सगळं चालू आहे त्यात तिला माझा आधार वाटत असेल, तिचा विश्वास असेल माझ्यावर. कमळी यार, तू तर इथून पुढे कधीच एकटी नाहीयेस. आयुष्यभर मी तुझ्या पाठीशी असणार आहे. कसं सांगू यार? नुसतं सांगून उपयोग नाही, तुला पटणार पण नाही ते. एक मिनिट, आबांनी सांगितलं तर? आबांचं तिला सगळंच पटेल. प्रिय कमळी, तुला या ओल्ड मॅन कडून खूप खूप आशीर्वाद. गौरीला मी तुझा फोटो दाखवला, ती काय म्हणाली माहितीये? माझी मुलगी तर लहानपणी जळून खाक झाली आगीत, आणि आम्हाला पूर्णपणे कळलेलं आहे की तू म्हातारीची मोठी नाक नाहीयेस. फक्त 10 दिवस. कळलं? नाही तुझं खोटं उघड्यावर पाडलं ना तर नाव नाही सांगणार हा कामिनी. आबा, तुम्ही आज इथं असता तर मला मार्ग दाखवला असता की नाही? आबा, तुमचं हे पत्र वाचून तर मला धीर आलाय, आणि म्हणूनच तर मी त्यांचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणू शकलोय. खरं आबांनी असं का लिहिलंय? का तुझ्या आजूबाजूची माणसं ओळख, त्यांचं तुझ्यावर प्रेम आहे ते बघ. आणि आबा असं कवाच विचारणार नाहीत का तुला कुणी आवडतंय का? ह्यात माझ्याबद्दल काळजी आपुलकी वाटते. खरं असं अचानक का वाटायला लागले का हे पत्र आबांनी लिहिलेलंच नाही? खरं एक मिनिट, आबांना मी हॉस्टेलला राहतोय हे माहित आहे, त्यासनी मी अन्नपूर्णा आजींकडे राहायला आलो हे कसं माहित? खरं मग हे पत्र ह्या पत्त्यावर कसं काय आलं?